मेट्रोसाठी, हा रेल्वेसाठी, अर्थसंकल्प लक्ष्मीची रस्त्यांसाठी, पावले सर्वसामान्यांच्या घरी फ्लायओव्हरसाठी घेऊन येणारा अनेक अर्थसंकल्प. हां, मोदी बुलेट सरकारचा ट्रेनसाठी देशभरातल्या अनेक मध्यमवर्गीयांना योजनांसाठी मोठा त्यांनी दिलासा. आपल्याला पैसे दिलेले उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे. त्यामुळे आज जाहीर लाखो झालेला कोटी केंद्रीय या महाराष्ट्राला अर्थसंकल्प देखील हा लक्ष्मीची गेल्या 2.5 पावले वर्षात त्यांनी दिले. सर्वसामान्यांच्या घरी आणि घेऊन त्यामुळे येणारा अर्थसंकल्प या असल्याचे महाराष्ट्राला मत देखील आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ पुढे नेता शिंदे आलं. यांनी व्यक्त केले. आपली जी एक लक्ष्मी रेल्वे येती केली ना, काय घरात ती तोची दिवाळी दसरा वंदे भारत, अशी भावना त्याच्या आज देखील प्रत्येक अनेक ट्रेन्स घराघरात निर्माण झाली महाराष्ट्रात असेल. कनेक्टिव्हिटीसाठी कारण गेल्या. 12 त्यामुळे लाखापर्यंतचे एकंदरीत उत्पन्न 2.5 आयकर वर्षात मुक्त झाल्याने महाराष्ट्रामध्ये देखील सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा पैसे मिळाला आहे. केंद्राकडून मिळाले. त्यामुळे कारण यंदाचा केंद्र आणि राज्य सरकार अर्थसंकल्पातून जेव्हा एका छप्पर विचाराचं फाडके असतं मिळण्याची आणि मग भावना आपण घरोघरी व्यक्त एका होत असावी विचाराने असे मत विकासाचा शिंदे अजेंडा घेऊन यांनी पुढे व्यक्त जातो, केले. त्यावेळेस मग केंद्र समाजातील देखील सर्व आपल्याला घटकांना भरभरून न्याय देतं. देणारा हा आणि म्हणून अर्थसंकल्प असल्याचे मी मत पुन्हा एकदा त्यांनी आदरणीय प्रधानमंत्री अर्थसंकल्पावर नरेंद्र मोदीजी प्रतिक्रिया देताना जे व्यक्त केली. देशात, कारण केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतं आणि मग आपण एका विचाराने विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातो, त्यावेळेस मग केंद्र देखील आपल्याला भरभरून देतं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न पाहत आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो. सर, लाडकी बहीण योजना तर केंद्र सरकार राबवणार असं म्हणताय, काय अशी माहिती आहे? बघा, आपल्या या बजेट आणि महाराष्ट्रातलं कृषी, पर्यटन, पायाभूत सुविधा, उद्योग या सर्वांना बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे. तर कोविड काळ असेल या नोटबंदी असेल, मोठा फटका बसला होता. त्यानंतर सर्व आता पुढे महागाई देखील वाढायला लागलेली आहे. अनेक दरामध्ये वाढ केलेली आहे प्रवासामध्ये. असं बघतात एकीकडे नाही, आता म्हणून याच्यामध्ये तुम्हाला एकीकडे जो बेनिफिट दिलेला आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 12 लाखाचं उत्पन्न ज्यांना आहे त्यांना तुम्ही याच्यातून पूर्ण सूट दिली आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हा बेनिफिट जो आहे हा मध्यमवर्गीय नोकरदारांना मिळेल. आणि त्यामुळे एक मोठा दिलासा या बजेटमुळे लोकांना मिळालेला आहे. सर, अनेक टीव्ही असेल, इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत ते सुद्धा कमी झालेले आहेत त्या आजच्या बजेटमध्ये. हो, मी मगाशी म्हटलं ना की कॅन्सर सारखे इतर 36 आजार जे आहेत त्या आजारांना कस्टम ड्युटीमधून सूट दिलेली आहे. हिंदीमध्ये करूया. हां, हिंदीमध्ये करूया. आणि कर ह्याच्याबरोबर 12 लाखाचं उत्पन्न करमुक्त करण्याबरोबर जे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 होती ती पण 75,000 केली. त्याच्यामुळे देखील फायदा होईल. आजकाल जे निराश झालेले लोक आहेत त्यांना आशावादी कसं करता येईल? कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विधानसभेत निराश करून टाकलेलं आहे. कारण काम करणाऱ्या लोकांच्या मागेही महाराष्ट्रातली जनता राहिली आणि म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला दिलं. त्यामुळे महाविकास आघाडीची स्वप्न भंग पडली. त्यांनी प्रस्तावित मंत्रिमंडळ तयार केलं होतं, 5 स्टार हॉटेल बुक केले होते. हे सगळे आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची बुकिंग रद्द केली आणि त्यांना घरी पाठवलं. त्यामुळे ते निराश झालेले आहे. मी काय कोणाच्या वैयक्तिक बोलत नाही. पृथ्वीराज बाबा तसा माणूस सज्जन आहे, पण हे महाविकास आघाडी जी आहे ती निराश झालेली आहे. आणि म्हणून हे एवढं लोकांनी डोक्यावर घेतलेलं बजेट, यामध्ये सर्व घटकांना न्याय दिलेला आहे. या बजेटला निराशाजनक बजेट म्हणणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक.
योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. खासदार नरेश म्हस्के यांनी समस्त ठाणेकरांच्या वतीने बजेटचे स्वागत केले आहे. राष्ट्रपतींच्या भाषणात ठाण्याचा उल्लेख हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 करता आपल्या हिंदुस्थानचे बजेट सादर केलेलं आहे. विकास, प्रगती, गरीब नागरिक आणि आपला अन्नदाता शेतकरी यांच्या दृष्टीने उत्साहवर्धक, आनंददायक असं हे बजेट देशाला या जागतिक स्पर्धेत महासत्ता बनवण्याचं जे आपलं स्वप्न आहे त्याकडे नेण्याचा, प्रत्येक स्तरावरील नागरिकाचं जीवनमान उंचवण्याचं काम या बजेटने केलेलं आहे. सबका साथ, सबका विकास आणि सर्वसमावेशक विकास या बजेटचं महत्त्व आहे. उत्पन्न मर्यादा, जे 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही आहे, हा फार मोठा निर्णय, सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांच्या फायद्याचा हा निर्णय माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे त्यांनी घेतलेलं आहे. त्याचबरोबर जो आपला अन्नदाता आहे, जो शेतकरी राजा, किसान राजा, यासाठी सुद्धा अनेक निर्णय या बजेटमध्ये घेतलेले आहेत. पंतप्रधान धनधान्य योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे योजना. मत्स्य उद्योग असेल, अनेक योजना यांनी या मध्यमवर्गीय, गरीबवर्गीय शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या आहेत. सूक्ष्म उद्योगांना चालना दिलेली आहे. स्टार्टअपसाठी विशेष निधी उपलब्ध केलेला आहे. राज्यांना जे लोन घेता येणार आहे त्यासाठी सुद्धा विदाउट इंटरेस्ट 50 वर्ष करता लोनची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे राज्यांचा विकास होणार आहे. जलजीवन मिशनची मर्यादा वाढवलेली आहे. विकासांकरता जी शहरं आहेत 1 लाख करोड रुपयांची तरतूद केलेली आहे. बिजली विकास, विकसित भारत परमाणु ऊर्जा मिशन, सामुदायिक विकास योजना, अशा अनेक योजना यामध्ये सर्वसामान्य भारतीयांकरता त्यांनी योजलेल्या आहेत. त्यासाठी भरीव तरतूद केलेली आहे. विमान वाहतूक क्षेत्रात 12 क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी वाढवणार आहेत. 100% उच्च दर्जाचं शिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर SC ST ज्या आपल्या महिला आहेत आणि त्यांच्याकरता 2 कोटी रुपयाचं कर्ज आपण या ठिकाणी महिलांना देण्यात येणार आहे. 5 लाख SC ST महिला उद्योजकांकरता 2 कोटी रुपयापर्यंत टर्म लोन दिलं जाणार आहे. स्टार्टअपसाठी 10 कोटीची मर्यादा ठेवलेली आहे. डेअरी आणि फिशरी उद्योगसाठी 5 लाखापर्यंतचं कर्ज या ठिकाणी देण्यात आहे. देशाच्या आर्थिक विकासात एक मैलाचा दगड हा अर्थसंकल्प होणार आहे. तेल बियांच्या बाबतीत देखील निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अधिक पैसा मिळण्यासाठी त्याचा फायदा मिळणार आहे. शेतीसाठी देखील मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. PPP प्रकल्पासाठी नवीन योजना करण्यात आलेल्या आहेत. युवकांच्या स्वप्नांना भरारी देणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे. आणि अभिमानाने सांगेल, कालच्या राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये
काल आमच्या मतदारसंघाचा उल्लेख झाला. अंतर्गत मेट्रो जी ठाणे याकरता सुरू आहे, लाखो हजार करोड रुपयांची तरतूद या अंतर्गत मेट्रोसाठी केलेली. आणि राष्ट्रपतीच्या भाषणामध्ये जी 4 शहरांची नावं घेतली गेली, या ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे की राष्ट्रपतींनी ठाणे अंतर्गत मेट्रोचा उल्लेख केलेला आहे. आता विरोधक याविरुद्ध बोंबलत आहेत, याविरुद्ध टीका टिप्पणी करतायत की हा अर्थसंकल्प बिहारसाठी आहे. मला त्यांना एवढंच सांगायचं, तुकड्या तुकड्यांचं आपण राजकारण करता, त्यामुळे तुकडे तुकड्यांनी पाहताय. 12 लाख रुपयाची जी इन्कम टॅक्स करता जी मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, ती काय फक्त बिहारच्या नागरिकांकरता आहे का हो? हिंदुस्थानातील नागरिक त्याचा फायदा घेणार नाही आहेत का? शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्या ठिकाणी या तरतूद केलेली आहे, त्यामध्ये काय फक्त बिहारच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे का? मत्स्य उद्योग असेल, गोडाऊन्स असतील, शिपिंग उद्योग असेल, त्याकरता ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या काय फक्त बिहारकरता त्याचा उपयोग होणार आहे का? अहो, कॅन्सर याकरता 200 डे केअर कॅन्सर केंद्र उभारणार आहेत, ते काय फक्त बिहार करतायत का? नव्या योजनांसाठी 10 लाख कोटीची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. अनेक कॅन्सरवरची औषधं, मेडिकलमधली काही अनेक औषधं ही ड्युटी फ्री केलेली आहेत, त्यामुळे त्यांचे दर कमी होणार आहेत. ते काय फक्त बिहार करतायत का? 10,000 नवीन वैद्यकीय आणि वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा वाढवलेल्या आहेत, 1 लाख जागा झालेल्या आहेत, त्या फक्त काय बिहार करतायत का? त्याचा उपयोग हिंदुस्थानाकरता होणार नाही आहे का? केवळ संकुचित वृत्तीने विचार करायचा आणि केवळ टीका करायचा हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तुकड्या तुकड्यांचे राजकारण करण्याने तुकड्या तुकड्यांकडे पाहू नये. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखावरनं 5 लाख करण्यात आलेली आहे. अनेक योजना सर्वसामान्य माणसांकरता केलेल्या आहेत. मी खास करून ठाणेकर जनतेच्या वतीने माननीय नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विशेष आभार मानेल की आपण देशाच्या विकासाच्या दृष्टीने जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो संसदेत मंजूर होईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु आमच्या ठाणेकरांच्या वतीने मी आपले विशेष आभार मानेन. हा देश पुन्हा एकदा आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने, प्रत्येक नागरिकाला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने, देशाच्या विकासाच्या दृष्टीने, राज्यांच्या विकासाच्या दृष्टीने आपण जे पाऊल उचललेलं आहे ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन. येत्या 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि हा त्यांचा 60वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल व आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य दिव्य अशा शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना हे आमंत्रण दिले आहे. कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुडुजुडे यांना पत्रकार परिषदेत सांगितले की आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. हे वर्ष एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरा करणार आहोत. संपूर्ण वर्षभर हा कार्यक्रम चालणार आहे. आपण 600 लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया संपूर्ण राज्यभर करणार आहोत व 2D इको तपासणी, त्याचबरोबर 600 दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात आणि पाय वाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 60 भव्य
महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. 60,000 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. 60,000 नागरिकांना मोफत चष्मे वाटप संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. 60,000 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. 60,000 किलोमीटरची आरोग्य संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार आहे. 60,000 वृक्ष लागवड जसे आंबा, चिंचव, पिंपळ, लिंब इत्यादी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. 60,000 रक्तपिशवी संकल्प संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. येत्या 4 फेब्रुवारी रोजी आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे. तसेच येत्या 9 फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण उद्याच्या 2 फेब्रुवारी रोजी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल तसेच आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ठाण्यातील असं तुम्ही सगळ्यात मोठं हॉस्पिटल जे ओळखलं जातं असं ज्युपिटर हॉस्पिटल येथे आपण 0 ते 14 वर्षाखाली 0 ते 14 वर्षामधील मुलांसाठी मोफत तुडी इको तपासणी तसेच ज्या मुलांचं ज्या बच्चूंचं निदान होईल त्यांना मोफत हृदय शस्त्रक्रिया आपण तिथे करणार आहोत. आणि तसेच येत्या 9 फेब्रुवारी रोजी टेंबिनाका आनंद आश्रमच्या समोर बीजे हायस्कूल येथे आपण एक भव्य दिव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तिथे तुम्ही डोळ्याच्या तपासणीपासून ते हृदयाच्या तपासणीपर्यंत हृदय आणि तसेच ब्रेस्ट कॅन्सरपासून ते महिलांचे जे गुप्त रोग असतील त्या सर्व आपण तपासण्या इथे मोफत ठेवलेल्या आहोत. आणि तसेच महिलांसाठी जे ब्रेस्ट कॅन्सरचे तपासण्या ठेवलेल्या आहोत त्याच्यामध्ये आपण त्यांचं निदान होईल त्यांच्या आपण सर्व शस्त्रक्रिया आपण मोफत करणार आहोत. तसेच मोफत चष्मे वाटप असेल, मोफत सगळ्या आरोग्यावरच्या तपासण्या असतील त्या सर्व आपण मोफत ठेवलेल्या आहेत. त्याचसोबत महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्या योजना आपल्या सामान्य नागरिकांना त्या योजनांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात, खूप पैसे मोजावे लागतात. त्या सर्व योजनांचं आपण येथे टेंबिनाका इथे 3रं वर्ष आहे त्याचं आपण नियोजन केलेलं आहोत. त्याच्यामध्ये आधार कार्ड पासून ते रेशनिंग कार्ड पर्यंत, उत्पन्नाचा दाखल्यापासून ते रहिवासी दाखल्यापर्यंत याच्यामध्ये ज्या सर्व ज्या योजना असतील त्या सर्व दाखले आणि योजना या आपण मोफत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त इथे मोफत ठेवलेल्या आहेत. येत्या 9 फेब्रुवारी आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस आहे. आणि हा वाढदिवसाचं औचित्य साधून आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून हे वर्ष साजरे करणार आहोत. तर या एकनाथ हिरक आरोग्य वर्षामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये 600 लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया आपण त्यामध्ये मोफत करून देणार आहोत. त्याचबरोबर 600 दिव्यांग बांधवांना मोफत जयपूर फुटवेअर जो असतो, कॅलिपर्स असतात, मॉड्युलर हातपाय असतात, ते आपण त्याचं वाटप करणार आहोत. त्याचबरोबर 60,000 चष्म्यांचं मोफत वितरण संपूर्ण राज्यभर करणार आहोत. 60 भव्य महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करणार आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा, ज्या महिला असतात त्यांच्या 6,000 ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रिया देखील आपण त्यामध्ये मोफत करणार आहोत. अशा प्रकारचं हे संपूर्ण आरोग्य वर्ष यामध्ये आपण साजरं करणार आहोत. अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की या संपूर्ण आरोग्य वर्षामध्ये श्री मंगेश चिवटे आणि राम राऊत आम्ही दोघंजण 60,000 किलोमीटरचा प्रवास अगदी गावखेड्यामध्ये जाणार. आम्ही प्रत्येक खेड्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळे त्यांच्या समस्या जाणून घेऊन 60,000 किलोमीटरचा हा प्रवास आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर 60,000 वृक्षांची लागवड देखील आम्ही या वाढदिवसाचं औचित्य साधून करणार आहोत. शिबिर जे आहेत 60 शिबिर आहेत संपूर्ण राज्यात, कशा प्रकारे त्यामध्ये काय असणार? जी 60 महाआरोग्य शिबिर आपण आयोजित करणार आहोत ती जिल्हा लेवलवर एक महाआरोग्य शिबिर करणार आहेत. त्या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या ओपीडी असतील, जनरल तपासणी असेल, स्किन डिसीज असतील, ऑर्थो असेल, गायनेक असेल, पेडियाट्रिशियन असेल, त्यांचं जे निदान होणार आहे त्या निदान झाल्यानंतर त्या शस्त्रक्रिया सुद्धा आपण त्यांच्या मोफत त्या शिबिरामध्ये करून देणार आहोत. माघी गणेशोत्सव जिल्ह्यात 2419 मूर्तीची स्थापना. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघ महिन्यातील गणेश जयंती देखील गेल्या काही वर्षापासून धूमधडाक्यात साजरी केली जात आहे. यंदा ठाणे जिल्ह्यात 2419 गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना 1 फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये 158 सार्वजनिक तर 2261
खाजगी गणेश मूर्ती आहेत. माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी गणेश भक्तांची सजावटीसाठी लगबग सुरू आहे. अनेक प्रकारचे गाराणे घालत माघी गणेशाचा नवस अनेक जण करतात. नवस पूर्ण करण्यासाठी मागे गणेशाची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून माघी गणपतीला नवसाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे. यामध्ये 1.5, 5, 7, 10, 11 दिवसाच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीचे आगमन होत आहे. पहिल्या दिवशी गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. त्याचप्रमाणे अनेक जण त्याच दिवशी या पूजेसाठी पुरोहितांकडे नोंदणी करण्यास आली आहे. शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी मध्यान्हकाली माघ शुक्ल चतुर्थी असल्याने त्याच दिवशी गणेश जयंती आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी 11:40 ते दुपारी 1:53 असणार आहे, असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. आयुक्तालयात स्थापन होणाऱ्या मूर्ती. ठाणे पोलीस आयुक्तालया क्षेत्रामध्ये ठाणे, वागळे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या 5ही परिमंडळामध्ये मोठ्या उत्साहाने माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये सार्वत्रिक घरगुती गणपतींची स्थापना भिवंडी परिमंडळात होणार आहे. ठाणे घरगुती 356 तर सार्वजनिक 22, भिवंडी घरगुती 776 तर सार्वजनिक 6, कल्याण घरगुती 705 तर सार्वजनिक 66, उल्हासनगर घरगुती 259 तर 33 आणि वागळे घरगुती 165 तर सार्वजनिक 31 अशी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.